सो हे गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. असं बघू शकता मी आणि बाबू तयार झालेले आहे. आम्ही चालले हॉस्पिटलमध्ये बाबूला इंजेक्शन देण्यासाठी, कारण की बाबूचा 18 महिन्याचा इंजेक्शन होता, तो राहिलेला ना, त्यामुळं आता आम्ही इंजेक्शन द्यायला चाललो आहे. आणि ते बघा साईबाबाचं मंदिर, आणि आता आम्ही जाऊ महादेवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी. ते बघू शकता आज आहे सोमवार, म्हणून आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो आहे पाया पडायला. आणि खूप बरं वाटतं इथं आल्यानंतर. बघून घ्या, तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या. आणि तिकडे आमचे साहेबसुद्धा दर्शन करत घेतलं आहे. त्याच्यानंतर आम्ही जाऊ हॉस्पिटलमध्ये. आज बघू शकतो हॉस्पिटलमध्ये भरपूर गर्दी आहे, कारण की वातावरण चेंज झालं का मुलांना इन्फेक्शन झालाच पाहिजे. आणि बाबू आणि मी दुसऱ्या रूममध्ये बसलेले आहे, कारण की बाहेर भरपूर मुलं होती, त्यांचा काय बाबूला इन्फेक्शन नाही व्हावं म्हणून आम्ही इथे आतमध्येच बसलेलो आणि बाबू खेळत आहे. सो आता आम्ही बाबूला इंजेक्शन देऊन जाऊ घरी. घरी गेल्यानंतर बाबूला मी देत आहे औषध, कारण की हा इंजेक्शन जड होता, म्हणून डॉक्टर बोललेले की घरी गेल्या गेल्या पहिले बाबूला औषध पाजा, जेणेकरून त्याला ताप नाही भरणार. तुम्ही बघू शकता बाबू आपला आरामशीर बसलेला आहे. आता त्याला औषध पाजले ना, म्हणून त्यांची मस्ती चालू आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे आता आपला बाबू किती मस्ती करतो. जसं त्याला चालता यायला लागलं तशी त्याची मस्ती वाढत राहिली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला मी नेते बाहेर खेळायला. मला असं वाटलं चल बाबू बरं बाहेर खेळू, कारण की बाबूचा असते पाय दुखायला लागला, म्हणून तो राहत नव्हता आतमध्ये. त्यानंतर मी त्याला घेतला कढीवर. इथे बघू शकता अजून काही स्वयंपाक झाला नाही, कारण की बाबू खाली राहतच नव्हता. तेवढ्यात आले बाबूचे डॅडी, आणि ते बघून आश्चर्य झाले का अजून तुम्ही स्वयंपाक केला नाही. त्यानंतर आपला बाबू झोपलेला आहे, कारण की त्याचा पाय भरपूर दुखत होता. संध्याकाळ झाली तरी तो काही राहत नव्हता, मला काही कामसुद्धा आवरून देत नव्हता. त्याच्याच मागे होते मी. आणि आपल्या बाबूला आता तो पाय एकदम सुजला आहे ना, म्हणून त्याचा पाय काही उचलताच येत नव्हता. तर तो आरामच करत होता. आणि तो मला मी गेली ना का तो घरी घरी बघत होता. त्याचा मतलब होता का मम्मी तू कुठे जाऊ नको. आणि रात्रीसुद्धा त्याला मी अशीच घेऊन फिरत होती, तो काही राहत नव्हता. सो चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.